राजेश खन्ना आणि मराठी यांचं खास नातं माहिती आहे का? राजेश खन्ना बॉलिवूडमधले पहिले सुपरस्टार. पण हा सुपरस्टार एका मराठी फिल्ममध्ये सुद्धा झळकला होता आणि त्याची गोष्ट भन्नाट आहे. राजेश खन्ना म्हटलं की आपल्याला आठवतात ते आराधना, हाथी मेरे साथी, नमक हराम यांसारखे ब्लॉकबस्टर्स. पण राजेश खन्ना यांच्या करिअरमध्ये असाही एक प्लॉट होता की ज्याविषयी फारच कमी लोकांना माहिती. 1981 मध्ये रिलीज झालेली मराठी कॉमेडी फिल्म सुंदरा साकारली. ही फिल्म श्री मंगेश चित्र बॅनर्स खाली प्रोड्यूस झाली होती आणि ती प्रभाकर निकळंकर या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केली होती. यामध्ये अशोक सराफ, निळू फुले, मधु कांबीकर, रमेश भाटकर यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. आणि त्याचबरोबर यामध्ये गेस्ट अपीअरन्स होता राजेश खन्ना यांचा. मी काम करेल. ही फिल्म मेहमूद स्टुडिओमध्ये शूट झाली होती आणि या कॅमिओ मागे खास कारण होतं बरं का. राजेश खन्ना लहानपणापासून गिरगावमधील ठाकूरवाडीमध्ये राहत होते आणि म्हणूनच त्यांना लहानपणीपासूनच मराठीविषयी ओढ होती. त्यांच्या याच नात्यामुळे त्यांचं मराठी चित्रपटात दिसणं हे प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज ठरलं. या सिनेमात असलेली तगडी स्टारकास्ट आणि राजेश खन्ना यामुळे हा सिनेमा त्या काळी एका वेगळ्याच उंचीवर गेला होता. तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? आणि अशा अजून कोणत्या हिडन फॅक्ट्स विषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल? सांगा आम्हाला कमेंट्समध्ये. ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रपूर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.